गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे वणी सप्तशृंगी देवी मंदिर गडावर तसेच वणी गावातील देवी मंदिर व मांगोळपाडा येथील अनेक कुटुंब व व्यापारी पुराच्या पाण्यामुळे बाधित झाले। तरी गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर वाहतुकीला बाधा येणारे मोठमोठाले धबधबे देखील सुरू झाले आहेत। या परतीच्या पावसामुळे आर्थिक नुकसानासह पिकांनाही फटका बसला आहे। जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्याने बहुतांश धरणे 100% भरले आहे। त्यात सोमवार व मंगळवारी परतीच्या पावसाने वणी गावात पूरस्थिती निर्माण झाली। सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने गावातील देवी मंदिर व मांगोळपाडा येथील 44 ठिकाणी कुटुंब व व्यापारी पुराच्या पाण्यामुळे बाधित झाले आहेत। यात 15 व्यापारी गाळे व 29 घरांचा समावेश आहे। सुमारे 2 तास झालेल्या या पावसाची 56 मिलीमीटर इतकी नोंद करण्यात आली। यापूर्वी 2006 साली अशा पावसाचा अनुभव वणीकरांनी घेतला होता। 13 वर्षांनंतर मुसळधार पावसाचा अनुभव पुन्हा एकदा वणीकरांना मिळाला। पूर ओसरल्यानंतर सुमारे 14 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला। झालेल्या या मुसळधार पावसामुळे किनाऱ्यालगतच्या लोकांना रात्र जागून काढावी लागली। तसेच गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यातही डोंगरावरून वाहणारे पाणी डोळ्यांना सुखद धक्का देण्याबरोबरच वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते। घाट रस्त्यात धुकेवरून वाहणारे पाणी यामुळे रस्त्याचा अंदाज अनेक वाहनधारकांना येत नव्हता। तरीही वाहनधारक अशा वातावरणातही धाडस करून घाट रस्त्यावर वाहन चालवत होते। अशा वेळी दरड कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही। एसएन न्यूजसाठी ताराचंद रुपवते।